नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील रचना. हा आहे ह्या रचनांचा 798वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. मुलगा घाईघाईत कारमध्ये बसला. वडिलांनी गाडी सुरू केली. थोडं लांब गेल्यावर मुलगा म्हणाला, आपण कुठे जातोय? वडील म्हणाले, आईला विचार, तिलाच कुठेतरी जायचं होतं म्हणून तर गाडी काढली. मुलगा म्हणाला, तुम्ही मला घाई केली म्हणून मी आत बसलो. गाडी मागे वळवा, आई तर अजून घरीच राहिली आहे आणि कुठे जायचं आहे ते फक्त तिलाच माहीत आहे. मुलगा घाईघाईत कारमध्ये बसला. वडिलांनी गाडी सुरू केली. थोडं पुढे गेल्यावर मुलगा म्हणाला, आपण कुठे जातोय? वडील म्हणाले, अरे आईला विचार, तिलाच कुठेतरी जायचं होतं म्हणून तर गाडी काढली. मुलगा म्हणाला, तुम्ही मला घाई केली म्हणून मी आत बसलो. गाडी आता मागे वळवा, आई तर अजून घरीच राहिली आहे आणि कुठे जायचं आहे ते फक्त तिलाच माहीत आहे. दुसरी जी रचना आहे ती अशी. धाकट्या मुलाने मोठ्या मुलाला विचारले, आई स्वेटर म्हणजे काय? मोठ्या मुलाने त्याला सांगितले, अरे आईला जेव्हा थंडी वाजते तेव्हा ती जे काही मुलांना घालते ते म्हणजे स्वेटर. धाकट्या मुलाने विचारले, आई स्वेटर म्हणजे काय? मोठ्या मुलाने त्याला सांगितले की आईला जेव्हा थंडी वाजते तेव्हा ती जे काही मुलांना घालते ते म्हणजे स्वेटर. आता तिसरी जी रचना आहे ती एखाद्या भक्ताच्या तोंडी आहे. तू लांब कुठे तरी आहे, हे मजला वाटत होत, मग तुला शोधाया मज लांब जायचं होत. तू भव्य दिव्य असशील हे मला वाटत होत, तू सुंदर तरी असशील असंही वाटत होत. तू लांब कुठे तरी आहे हे मजला वाटत होत, मग तुला शोधाया मज लांब जायचं होत. तू भव्य दिव्य असशील हे मजला वाटत होत, तू सुंदर तरी असशील असंही वाटत होत. मग शोधाया मी तुझला रानात भटकलो होतो, अन सुंदर फूल तिथलं मी शोधित बसलो होतो. खूप दूरचे तारे अतिसुंदर बघत होतो, त्यातील एखादा तरी तू असणार हे धरून होतो. मग शोधाया मी तुझला रानात भटकलो होतो, अन सुंदर फूल तिथले मी शोधित बसलो होतो. ते खूप दूरचे तारे अतिसुंदर बघत होतो, त्यातील एखादा तरी तू असणार हे धरून होतो. कल्पनेतले काही छान तू असणार हे धरून होतो. कल्पनेच्याही पलीकडे मी कसा जाणार होतो. तू सुंदर गाणे गाणार ते मी ऐकणार होतो. तुझी बासरी मी कानात साठवून ठेवणार होतो. कल्पनेतले काही छान तू असणार हे धरून होतो.
कल्पनेच्या पलीकडे मी कसा जाणार होतो. तू सुंदर गाणे गाणार ते मी ऐकणार होतो. तुझी बासरी ही कानात मी साठवणार होतो. जे रूप कल्पिलेले ते शोधणार होतो. माझ्या कोरीत तुला मी बसवणार होतो. तू असा आहे असं नाही, तसा आहे असं नाही, पण विशेषणांमध्ये तुला मी बसवणार होतो. जे रूप कल्पिलेले ते शोधणार होतो. माझ्याचा कोरीत तुला मी बसवणार होतो. तू असा आहे असं नाही, तसा आहे असं नाही, पण विशेषणांमध्ये तुला मी बसवणार होतो. मी सूर्य बघतो, चंद्र बघतो, निळे निळे आकाश बघतो, पाऊस बघतो, वीज बघतो, वादळ अन सागर बघतो. जे मला झेपत नाही त्यातच मी तुला बघतो. आणि कल्पनेच्याही पलीकडे हे तू आहे हे ठरवतो. मी सूर्य बघतो, चंद्र बघतो, निळे निळे आकाश बघतो, पाऊस बघतो, वीज बघतो, वादळ अन सागर बघतो. जे मला झेपत नाही त्यात मी तुला बघतो. अन कल्पनेच्याही पलीकडे तू आहे हे ठरवतो.